श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. महाराष्ट्रातलं हरित क्षेत्र वाढवण्यासाठी 2026 ते 2031 या आगामी 5 वर्षात 300 कोटी वृक्ष लागवडीचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्र सरकारनं जाहीर केला आहे. यासाठी हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या उपक्रमात पर्यावरण क्षेत्रातले तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था तसेच स्टार्टअप्स यांचा देखील सहभाग घेतला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था, पर्यावरण अभ्यासक आणि पर्यावरण प्रेमी यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपण जाणून घेत आहोत. श्रोते हो, सरकारनं याआधी वृक्ष लागवड कार्यक्रम राबवला होता. या कार्यक्रमात सरकारबरोबर अनेक स्थानिक संस्था कार्यरत होत्या. शासनाबरोबर वृक्ष लागवड उपक्रमांमध्ये सहभागी होऊन यशस्वी योगदान देणारे पर्यावरण अभ्यासक आणि कार्यकर्ते विद्याधर वालावलकर यांची याबाबत प्रतिक्रिया आता आपण ऐकूया. पर्यावरण संवर्धन, हवामान बदल आणि त्याच्याशी द्यायचा लढा आणि ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवरती महाराष्ट्र सरकारने 300 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम जी हाती घेतली आहे ती पुढच्या 5 वर्षात करण्याचं योजिले आहे. खरं म्हणजे अशा प्रकारची मोहीम ही सरकारने हाती घेणे हे अत्यावश्यक आहे, ज्याच्यामध्ये सरकारचं पाठबळ या सर्व मोहिमेच्या मागे जर एकजुटीने उभं राहिलं तर ही मोहीम यशस्वी होण्याचं प्रमाण जे असतं ते मोठं असतं. सरकारी पद्धतीने जर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मोठ्या संस्था म्हणजे ज्या NGOज आहेत त्या किंवा काही गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन किंवा काही खाजगी संस्था यांनी जर सहभाग घेतला तर ही मोहीम यशस्वी निश्चितपणे होऊ शकते. आजच्या काळामध्ये अशा प्रकारे सरकारच्या माध्यमातून मोहीम पुढे येते म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सहभागी होणाऱ्यांचा विश्वास आणि ती मोहीम निश्चितपणे चालेल याच्यासाठी योग्य प्रकारच्या मिळणारा सहभाग किंवा सहकार्य या सगळ्याची निश्चितता जर झाली तर मग ही मोहीम नक्की यशस्वी होऊ शकते असं आमचं मत आहे. पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेने अशाच प्रकारची एक मोहीम यापूर्वी त्रिपक्षीय सुसंवाद किंवा त्रिपक्षीय अभियान असंच त्याचं नाव होतं, ट्रायपार्टिएट अग्रीमेंट या स्वरूपामध्ये एक फंडिंग ऑर्गनायझेशन, एक प्रत्यक्ष हाताने काम करणारी वर्किंग ऑर्गनायझेशन किंवा एखादी NGO आणि महाराष्ट्र सरकारचं वन खातं या तिघांनी एकत्र येऊन वन खात्याचे ज्या जमिनीवरचं फॉरेस्ट डिग्रेड झालेलं आहे त्या जागेवरचं फॉरेस्ट हे नीट करण्यासाठी काही योजना बनवली होती आणि त्या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा एक प्रयत्न केला गेला ज्याच्यामध्ये पर्यावरण दक्षता मंडळ एन्व्हायरो विजिल या संस्थेने टिटवाळ्याजवळ वृंदा नावाच्या गावाजवळची 50 एकर जागा सरकारकडनं घेऊन 7 वर्ष त्या जागेमध्ये योग्य प्रकारचं जंगल वाढवण्याचं काम केलं आहे. या योजनेमध्ये पहिली 2 ते 3 वर्ष ही झाडं लावण्याची असते. खरं म्हणजे त्याही पूर्वी 2 वर्ष ती झाडं त्यांच्या नर्सरीमध्ये वाढवून ती मोठी करायची असतात. ही मोठी झालेली 2 वर्षाची झाडं आहेत ती प्रत्यक्ष लावल्यानंतर 2 ते 3 वर्षाच्या लागवडीमध्ये त्याच्यानंतर त्याच्या पुढची 4 वर्ष योग्य प्रकारची काळजी घेतली जाते आणि ती झाडं मोठी होतील याची काळजी घेऊनच ते जंगल संवर्धनाचं काम केलं जातं. प्रत्यक्ष झाड लावणं हे कदाचित एखादी सोपी गोष्ट आहे, परंतु झाडांचं योग्य पद्धतीने संवर्धन आणि संरक्षण करणं ही महाकठीण गोष्ट आहे. कारण झाडं लावताना आपला तिथे प्रेझेन्स असतो, आपण सगळं त्याची काळजी घेतो, खत घालतो, पाणी घालतो, सगळं करतो, परंतु ज्यावेळा त्याच्यानंतर जेव्हा ऋतू बदलतो त्यानंतर त्याला लागणारी योग्य प्रकारची रिक्वायरमेंट पाण्यासारखी असेल किंवा त्याच्यावर पडलेल्या किडीची असेल त्याची काळजी घेणं, गुराढोरांपासून त्या झाडाला वाचवणं आणि त्या काळात झाडाचा सस्टेनन्स म्हणजे ते झाड पुढचे 5-7 वर्ष म्हणजे खरं म्हणजे 2 वर्ष ते नर्सरीमध्ये वाढलेलं आहे आणि नंतर 3 वर्ष त्या जमिनीशी त्यांनी स्वतःचं नातं जोडून घेतलं तर ते झाड निसंशय हे मोठं झाड होतं, 15 ते 20 फुटापर्यंत सहज वाढतं. आणि याच्यामध्ये सुद्धा जर हे एखाद्या संस्थेने केलं तर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं लक्ष देता येतं की या जागेची पूर्वीची जे जैवविविधता आहे ती जैवविविधता लक्षात घेऊन त्या प्रकारची झाडं ती योग्य पद्धतीने तयार करणं, योग्य पद्धतीने तिथे येऊन लावणं, त्यांच्यासाठी असलेल्या विशिष्ट आवश्यकता पूर्ण करणं आणि याच्यातून तयार झालेलं जे जंगल आहे त्याचं योग्य प्रकारे संरक्षण करणं. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे सगळं करताना कोणत्या खाजगी मजुरांच्या सहाय्याने न करता आसपासच्या जनतेला त्याच्यामध्ये सहभागी म्हणजे लागवडीमध्ये सहभागी करून देणं, झाडांची ओनरशिप देणं, त्या झाडांच्या संरक्षणासाठी बिल्ला लावणं, त्याच्याशी नातं जोडून त्यांना राखी बांधून घेणं, अशा सगळ्या प्रकारच्या प्रयत्नांनी त्याच्याशी जर रिलेशनशिप निर्माण झाली तर ते जंगल वाचायची भरपूर मोठी शक्यता असते.
आमच्या आत्तापर्यंतच्या देवराई नावाच्या प्रकल्पामध्ये आजूबाजूच्या समाजाशी त्या देवराईचं इतकं चांगलं नातं निर्माण झालेलं आहे की ही देवराई पुढचे 50-60-100 वर्ष दिमाखाने तिथे उभे राहील आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने जंगलाचं जे काय काम असतं तिथल्या हवेच्या गुणवत्तेत आणि योग्य प्रकारचे तापमान राखण्यास मदत करणं, पाण्याचा तिथे योग्य प्रकारचा शिडकावा होणं, पावसाचं प्रमाण, या सगळ्यामध्ये ते जंगल कॉन्ट्रीब्यूट करेल याचा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने हा जो आता निर्णय घेतलाय हा निर्णय स्वागतार्ह आहे. त्याच्यामध्ये अशा स्वरूपाच्या जर NGOंना मोठ्या प्रमाणावरती सहभाग घ्यायला मिळाला आणि तर हा सगळा प्रकल्प नक्की यशस्वी होईल आणि हे सगळे वृक्ष दिमाखाने आपलं सगळं परिसर जो आहे तो आनंदी, पर्यावरण सहयोगी आणि राहण्यास योग्य असा बनवण्यास आपल्याला मदत करतील असं आमचं मत आहे. वालावलकर सरांच्या म्हणण्यानुसार हे अभियान केवळ सरकारी पातळीवर मर्यादित न राहता त्यात विद्यार्थी, विविध संस्था आणि मुख्यत्वे महिलांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे. महिलांनी या वृक्षांमधील 5 वृक्षांच्या संगोपनाचे जरी पालकत्व घेतलं तर हवेतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वाढ, आनंदी, उत्साही वातावरण राखण्यात त्यांचा वाटा राहील. यासाठी सरकारनं मार्गदर्शक तत्व जारी करायला हवं. 300 कोटी वृक्ष लागवड मिशन हे प्राधान्यानं मराठवाड्यासारख्या कमी वृक्षाच्छादन असलेल्या भागात राबवण्यात येणार आहे. पहिल्या वर्षात सुमारे 20 कोटी वृक्षांची लागवड हाती घेण्यात येणार असून त्यामध्ये प्रामुख्याने बांबू आणि साग या वृक्षांचा समावेश आहे. वृक्ष लागवड करणं एक वेळ सोपं आहे, पण लावलेल्या रोपांचं जतन आणि संवर्धन करणं हाच कळीचा मुद्दा आहे. लागवडीनंतर रोपाला असणारे संभाव्य धोके कोणते, ते कसे टाळावेत याविषयी गेली 30 वर्ष वृक्ष लागवडीच्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणारे हरियाली या संस्थेचे सतीश आठल्ले यांच्याकडून समजून घेऊया. आपल्याकडे महाराष्ट्रात प्रत्येक पावसाळ्यात गवताची 6 ते 7 फूट वाढ होते. ते गवत पाऊस संपल्यावर सुकते आणि कुणीतरी चुकून किंवा हेतुपुरस्सर त्याला आग लावते आणि असे डोंगरच्या डोंगर जळून भस्मसात होतात आणि त्यातच नवीन लावलेले वृक्ष नष्ट होतात. याची कोणाला जाणीव नाही. याबद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे. तसेच याबद्दलचे कायदे अधिक कडक करण्यात यावेत जेणेकरून आगी लावण्याचे प्रमाण कमी होईल. दुसरी गोष्ट, ही आग विझवण्याची कोणतीही अग्निशमन यंत्रणा शासनाकडे अजूनही नाही. ती तयार होणे आवश्यक आहे. यामध्ये हेलिकॉप्टर अथवा ड्रोनच्या सहाय्याने प्राण्याची फवारणी करणे, जवळच्या गावकऱ्यांनी अशी आग लागल्यास ती विझवण्यास मदत करणे, त्याची जबाबदारी ग्रामसभेवर टाकणे आणि त्यासाठी त्यांना प्रोत्साहनार्थ सरकारने काही मदत करणे इत्यादी. हे झाले आगीपासून झाडांचे रक्षण करण्याबद्दल. दुसरा धोका, गुरं आणि इतर तृणभक्षक याकडून होणाऱ्या नुकसानाबद्दल. हे नुकसान टाळण्यासाठी सरकारने आतापर्यंत अकेशिया आणि निलगिरी आणि ग्लेरिसिडिया याला गुरं तोंड लावत नाही अशा विदेशी वृक्षांची असंख्य वने निर्माण केली, परंतु त्यामुळे जमिनीचा पोत आणि पाण्याची पातळी बिघडली. इतकंच नव्हे तर त्यातून माकडे आणि इतर प्राण्यांना अन्न आणि निवारा यातून न मिळाल्याने त्यांचा वावर गवत आणि मनुष्यवस्तीतील फळझाडांवर झाला. हे टाळण्यासाठी हे तेथील जमिनीत सहज वाढणाऱ्या देशी वृक्ष आणि विशेषतः फळवर्गातील वृक्षांचा अभ्यास करून सर्व झाडांची निवड व्हावी. ही झाडं 10 फूट किंवा अधिक उंचीची पिशवीतील असल्यास गुरांपासून आणि आगीपासून त्याचे नुकसान होणार नाही हे कटाक्षाने पाहावे. शासनाने अथवा संस्थेने केलेले श्रम आणि वित्तहानी होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी आणि त्याची जबाबदारी नक्की करावी. याआधी 50 कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला होता. त्यात कदाचित तेवढे वृक्ष लावण्यात आले होते, परंतु त्यातील किती जगले आणि वाढले याचा शोध घ्यावा आणि मगच 300 कोटी वृक्ष लावण्याचा प्रकल्प टप्प्याटप्प्याने हाती घ्यावा. लावलेल्या वृक्षांची गणना दरवर्षी आधुनिक यंत्रणाचे साहाय्याने घ्यावी. शासनाने लोकसहभाग हा महत्वाचा मानून या वृक्षारोपणात अधिकाधिक संस्था, नागरिक आणि विद्यार्थी यांना सामील करून घ्यावे. त्यासाठी त्यांना वन खात्याची मोकळी जागा सोप्या पद्धतीने उपलब्ध करून द्यावी. सध्याची पद्धत अत्यंत क्लिष्ट आहे. साधारण 2 ते 3 वर्षात झाडे मोठी झाल्यावर स्वतः स्वयंपूर्ण होतात व कसलीही धोका राहत नाही. 2 ते 3 वर्षासाठी ती जागा संस्था किंवा नागरिकांकडे कराराने द्यावी. एकदा झाडे लावली की त्याला 2 ते 3 वर्ष पाण्याची आवश्यकता असते. हे पाणवठे तेथील खोलगट जमीन आणि ओढ्यावर बांध घालून तयार करता येतात. या बांधामुळे येथील जमिनीतील पाण्याची पातळी ही वाढते आणि झाडेही उत्तम वाढतात आणि एखादा जलाशय हा येथील वन्यजीवांसाठी उपयुक्त होतो. याचा वापर हरियालीने आपल्या तिन्ही प्रकल्पात केला आहे. तिसरा प्रकार आहे दाट वनीकरण किंवा मियावाकी. हा थोडासा अधिक खर्चिक आहे, परंतु इथे झाडांच्या दाटीमुळे सूर्यप्रकाश मिळण्यासाठी झाडांची 3 पटीने वाढ होते. तसेच खाली सावली असल्यामुळे गवताची वाढ होतच नाही आणि सतत पाचोळा पडून जमिनीतील ओलावा टिकून राहतो, जो झाडाच्या वाढीस आणखीन हातभार लावतो.
गुरांचा शिरकाव होत नसल्यामुळे त्यामुळे होणारे नुकसान टळते. थोडक्यात वृक्षारोपण करताना 7 फुटाहून मोठी रोपं निवडावीत. त्यामध्ये जमिनीचा मांसल थर बघून अधिक जोमाने वाढणारी कदंब, पिंपळ, वड, करंज, बांबू, आंबा, बदाम, तामण, फणस, जांभूळ आणि कोरड्या जमिनीत वाढणारी चाफा, बाभूळ, खैर, बांबू अशी निवडावी. जूनमध्ये त्याची लागवड करण्यात यावी. जून ते सप्टेंबर आपल्याकडे पावसाळा असल्यामुळे त्यामध्ये 3 झाडं नीट सेट होतात आणि कमीत कमी मेंटेनन्स मध्ये वाढीस लागतात. जमल्यास पावसाळ्यानंतर झाडाभोवताचं 5 फुटाचा गवत काढून घ्यावे, जेणेकरून आगीमुळे फार नुकसान होणार नाही. अशा प्रकारे जर वृक्षारोपण केले तर झाडांचा संवर्धन आणि संरक्षण होण्यास मदत होते. यापूर्वीही राज्य शासनानं वृक्ष लागवडीविषयी वेगवेगळी अभियानं राबवली होती, परंतु राज्याला आवश्यक असणारे वृक्ष आच्छादन अजूनही आवश्यक त्या प्रमाणापेक्षा कितीतरी कमी आहे. जोपर्यंत वृक्ष तोडणी आणि जंगलांचा होत असलेला ऱ्हास आपण थांबवत नाही, तोपर्यंत वृक्ष लागवडीच्या अभियानांना खऱ्या अर्थाने यश मिळू शकणार नाही, अशी भावना पर्यावरण कार्यकर्त्या प्रणाली राऊत यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र सरकारने पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलाशी लढण्यासाठी आणि हा राज्यातील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी येत्या 5 वर्षामध्ये 300 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतलेली आहे. ही बाब स्वागतार्ह आहे. त्यामध्ये स्थानिक परिसंस्थेला अनुरूप प्रजातीची लागवड केली जाणार आहे. हा एक समंजसपणाही त्यात दिसतोय. झाड म्हणजे केवळ झाड नसतं, ते जीवसृष्टीचा श्वास आहे. पृथ्वीची पाऊस पाडण्याची आणि तो जमिनीत रिचवण्याची एक यंत्रणा आहे. झाड जीवसृष्टीचा निवारा आहे. याचे महत्त्व नागरिक जाणतातच, परंतु ते जपण्यासाठी सर्वांनीच कार्यरत राहावं. इथे एक सांगावंसं वाटतं की आधीही या सरकारने 1 कोटी झाडे लावण्याची घोषणा केली होती. त्यामध्ये किती झाडे लावली गेली, किती जगली, त्यासाठी किती लोकांना रोजगार दिला गेला, किती खर्च झाला, त्याचे ऑडिट केले आहे का, याबाबत महाराष्ट्राची जनता अनभिज्ञच आहे. याबाबत पारदर्शकता असायला पाहिजे. आणि मूलभूत गरजांची वानवा होत असताना प्रचंड बांधकाम, ब्रिज, महामार्ग, काँक्रिटीकरण या सर्वांमुळे जंगलांचा ऱ्हास होत आहे. दरवर्षी यामुळे 1500 कोटी झाडं पृथ्वीवर तोडली जातात. तो विनाश थांबवण्याचे कार्य हाती घ्यायला पाहिजे. हवामान बदलाने रौद्र रूप धारण केले आहे. त्याच्याशी लढायची असेल तर आपल्याला असलेली जंगले जपली पाहिजेत. उदाहरणादाखल म्हणायचं झालं तर हसदेवचं जंगल हजारो एकर जंगल आहे, निकोबारचं जंगल, तपोवनचं जंगल आहे, गडचिरोलीचं जंगल, अगदी मुंबईचं आरेचं जंगल सुद्धा मी म्हणेन वेगवेगळ्या विकास संकल्पनेमध्ये ही तोडली जात आहेत. ती थांबवली पाहिजेत. जंगलांना आपण झाडे लावून पर्याय देऊ शकत नाहीत, कारण जंगल ही एक पृथ्वीची परिसंस्था आहे. ती जीवसृष्टीचं अधिष्ठान आहे. जंगल, नदी, पाऊस, जीवसृष्टी हे एक विसंबून असलेलं नातं आहे आणि ते नातं जपण्याचं आद्य कर्तव्य सरकारांचं आहे. कोविडच्या काळात आपण पाहिलं की औद्योगिक जग थांबले असताना मात्र निसर्ग फोफावताना दिसला, शेती पिकवताना दिसला, म्हणून शहरं जगली. तर आज वैज्ञानिक रिपोर्ट मानवजातीच्या आणि जीवसृष्टीच्या उच्चाटनाची भाषा करत आहेत आणि ते सुरू झालं आहे असंही रिपोर्ट म्हणतात. याचं भान सगळ्यांना यायला पाहिजे. या मिशनची अंमलबजावणी डिजिटल व उपग्रह आधारित रिअल टाइम निरीक्षण प्रणालीद्वारे होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे हे मिशन अधिक पारदर्शक आणि सफल होईल असा विश्वास आहे. प्रणाली मॅडमने सुचवलेल्या महत्त्वपूर्ण सूचना या कार्यक्रमाद्वारे राज्य सरकारपर्यंत पोहोचेल आणि निश्चितच राज्य सरकार यावर योग्य ती अंमलबजावणी करेल अशी आशा बाळगूया. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला जरूर कळवा. हा वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले, प्रसारण सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर आणि निवेदन अभय धुमाळ.